अनेक वेळा आपण पाहतो की तुमची पत्नी तुमच्यावर वेगवेगळ्या तक्रारी करते आणि ज्यावेळेस ती समुपदेशनमध्ये तक्रार करत असते त्यावेळेस तुम्हाला वाटतं की ही समुपदेशनमधली तक्रार मिटलं आणि आपण बायकोला घेऊन जाऊ. परंतु अनेक वेळा, बहुतांश वेळा असं नसतं. ही प्रक्रिया एवढी साधी सोपी नसते की डायरेक्ट समुपदेशनकडे गेलं. तुमची पत्नी पहिल्यांदा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना अडकवायला पोलीस स्टेशनलाच गेलेली असते आणि मग पोलीस स्टेशनवाले तिला समुपदेशनला पाठवतात. म्हणजे सध्या तिने दुधाची तहान ताकावर भागवलेली असते. मग अशा पत्नीला जर तुम्ही भांडण मिटवून घरी आणत असाल तर तुम्हाला पत्नीने तुमच्या समुपदेशनला नेलेलं नाही आहे हा गोड गैरसमज तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका. तर तुमच्या पत्नीने तुम्हाला पोलीस स्टेशनलाच नेलेलं होतं, त्यामुळे तिच्या समुपदेशनमधील आरोपांना तेवढंच गांभीर्याने घेणं आवश्यक आहे.